जायचा दिवस आला. भरल्या डोळ्यांनी जिजाबाईंनी साऱ्यांचा निरोप घेतला. शिवाजीराजे शहाजीराजांच्या पाया पडताच शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळले. त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. ते दादोजींना म्हणाले, पंत, राजांना सांभाळा, त्यांना मोठं करा. आमची अमानत तुमच्या विश्वासावर तुमच्या हवाली करीत आहोत. जीवामुलानं तिचा सांभाळ करा. गावाबाहेर पहिल्या मुक्कामापर्यंत संभाजीराजे जिजाऊंना पोचवायला आले. दुसऱ्या दिवशी पहाटे जिजाबाई काफिल्यासह पुण्याची वाटचाल करू लागले. संभाजी अश्वपथकासह बंगळुरी परत गेले. बंगळुराहून राजे पुण्याला आले. साऱ्या मावळात ती बातमी पसरली. जो तो शिवाजीराजांना भेटायला येत होता. पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन भेटून जात होते. राजे तेच होते, थोडे मोठे झालेले. बदल पडता होता फक्त फडात. पूर्वी नुसते कारकून दिसत, आता फडाला भारदस्तपणा आला होता. आदब आली होती, कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते. 1.5 वर्षांच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कालखंडात घडलेल्या गोष्टी दादोजी नरेकरांच्याकडून समजावून घेत होते. दप्तर तपासणीत ते मग्न झाले होते. बाहेरच्या कारभाराबरोबर शिवाजीराजांना दादोजी फडातही सक्तीने गुंतवित होते. पत्रव्यवहार, कारभार पाहायला लावत होते. राजे स्नान व देवाला नमस्कार करून आले. जिजाबाई वाट पाहत होत्या. मासाहेबांच्या पाया पडून ते पाटावर बसले आणि दुधाचा पेला त्यांनी ओठी लावला. दूध पिऊन होताच जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता उठा, नाहीतर दप्तरी उशीर केल्याबद्दल दादोजी दोष देतील. तोच नौकर आला. त्याने वर्दी दिली. मुदोजीराव निंबाळकर आले आहेत. शिवाजीराजे गडबडीने उठले, बाहेर जाऊ लागले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, मुदोजीराव आपले सासरे, उघड्या डोक्यानं समोर जाऊ नका. महाली जाऊन पागोटे घालून शिवाजीराजे बाहेर आले. या राजे. काय म्हणतं बंगळूर? मुदोजीरावांनी विचारले. राजे हसले. जिजाबाई दाराशी येताच मुदोजीराव उठले, मुजरा केला. जिजाऊंनी विचारले, महासाहेब, आपण आलात, आमची सून नाही आणलीत तर? नाहीतर राजे रागावतील ना? मुदोजीराव म्हणाले, राणीसाहेब, तो पहा, मेना आलाच. वाड्याच्या दारासमोर मेना थांबताच धासी धावल्या. दादोजी पगडी उंबरने सावरून पायऱ्या उतरले. पायांवर पाणी घेऊन सईबाई वाड्यात आल्या. नेसलेल्या लुगड्याने सारा डाऊल बदलला होता. वय लहान असूनही त्या डौलत येत होत्या. साऱ्यांवरून नजर फिरत होती. झडणाऱ्या मुजऱ्यांच्या त्या स्वीकार करीत होत्या. दादोजींनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवदनाने त्यांनी केला. वाड्याच्या प्रथम सदरेत त्या आल्या. दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊंच्या त्या पाया पडल्या. तेथे दादोजी होते. तेथे जाऊन त्यांनी त्रिवार वंदन केला आणि त्या परत जिजाबाईंच्याकडे आल्या. जिजाबाई तिचा गालगुसा घेत म्हणाल्या, भारीच पोक्त झालीस हो, आणि नवऱ्याच्या कोणी पाया पडायचं? आणलेला भाव कुठच्या कुठे गेला? सईबाई खुदकन हसल्या आणि जिजाऊंना बिलगल्या. जिजाऊ तिला कुरवाळीत म्हणाल्या, आता कशी शहाणी झालीस, पण भारी ऐट करू नकोस. राजांनी बंगळूरला दुसरी बायको केली. करू द्या, तुझ्यापेक्षा छान आहे, गोरी गोमटी आहे. असू दे, माझ्याबरोबर खेळायला येईल ती. सारे हसले. मुदोजीरावांना जिजाबाई म्हणाल्या, खरंच मोठी राणी शोभणार ही. 2 दिवसांनी मुदोजीराव सईबाईंना सोडून निघून गेले. सईबाई वाड्यात रमली. सईबाईच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या. सईबाईचा खेळ वाड्यात रंगत होता. दुपार टळली होती. सईबाई मासाहेबांच्याकडे आल्या. मासाहेबांनी वर पाहतच त्या म्हणाल्या, मामीसाहेब. थोबाड फोडून देईल पुन्हा मामीसाहेब म्हटलं तर. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, मासाहेब. हसू लपवी जिजाबाई म्हणाल्या, काय पाहिजे आता सई? अगं लवकर मोठी हो, तू आणि तुझी पोरी सारं घर डोक्यावर घेता. सासरी हे वागणं बरं नव्हे. सईबाई हिरमुसल्या होऊन वळल्या. जिजाबाई ओरडल्या, ये मागे फिर. सईबाई वळल्या. मासाहेबांनी विचारले, का आली होतीस? आज शुक्रवार, जोगेश्वरीला येऊ का म्हणून. मग जा ना, पंतांना सांग, जा. सईबाई धावत गेल्या. दादोजी काहीतरी लिहित होते. सईबाईंना पाहताच दादोजींनी विचारले, राणीसाहेब, काय हुकूम? अशानं आम्ही बोलणार नाही. सईबाई म्हणाल्या, खरंच? तुम्ही राणीसाहेब, आता त्या मासाहेब आणि तुम्ही राणीसाहेब.
पंत, आम्ही देवाला जाऊ. जरूर, मी मेण्याची व्यवस्था करतो. संध्याकाळी सईबाई दासी मैत्रिणींसह जोगेश्वरीला गेल्या. नवरात्र जळत होते. गड बसले. वाड्याच्या चौकात दररोज बकरी पडत होते. नवरात्राचे दिवस केवढे धामधुमीचे. राजांना सर्व देवदेवतांना जाऊन यावे लागे. दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजविलेल्या घोड्यावर स्वार होऊन गणपती, जोगेश्वरी, महादेव ही सारी मंदिरे फिरून येत. वाड्यात तर एकच गडबड उडालेली. असे नवरात्र जवळ आले की सारी शस्त्रे धुवून, पुसून, उजळून चकचकीत केली जात. मीठ आणि चिंचेचे बोळे घेऊन तलवारी, जांभिये, विटे साफ केली जात. घटस्थापनेच्या दिवशी खास सदरेवर सारी शस्त्रे पूजेला ओळीने लावली जात असत. एका ठिकाणी गोळा झालेली ती नानाविध शस्त्रे पाहण्यात राजांना मौज वाटे. त्यात नाना तऱ्हेच्या तलवारी, फिरंग, पट्टे, विटा, भाले, ढाली, जांभिये, बिचवे, कट्टेरी असत. त्यांच्या जोडीला जमदाड, सांग, खांडा यासारखी अनेक हत्यारे सदरेवर यायची. त्यांचे देखणेपण, त्यांचा बोज राजे समजावून घेत. वाड्याच्या देवाऱ्यात सुवर्णसमया अखंड तेवत असत. त्यांच्या सौम्य प्रकाशात अष्टभुजेची मूर्ती उजळून निघत असे. देवीच्या समोर उजव्या बाजूला घटस्थापना केलेली असे. दररोज एक खाऊच्या पानांची माळ वर बांधली जात असे. उलटणाऱ्या दिवसांबरोबर घटाच्या कडेने कोंब उगवायला लागत. नवरात्र संपेपर्यंत ते चांगलेच वर येत. नवरात्रात दररोज रात्री वाड्यात चौकांमध्ये गोंधळ उभा राही. उदय ग अंबे उदयच्या घोषणाने वातावरण भरून जाई. दाटीवाटीने सारे गोंधळ ऐकायला येणे. गळ्यात कवड्यांची माळ घातलेले, तेल माखून धुतलेले भूते आपले फेटे सावरीत हाती संबळ घेऊन उभे राहत. सुरुवातीला पोत खेळविला जाई. राजांना पोत भारी आवडत. पोत नाचायला सारे उतरते. ही पोतांच्या हलक्याबरोबर जी फरफर घुमे ती ऐकण्यात राजे रंगून जात. खांडेन नवमीला सकाळी वाजत गाजत घोडा दाराशी येई. दाराच्या उंबऱ्यात बकऱ्याचा बळी पडे आणि रक्त ओलांडून घोडा डौलाने वाड्यात प्रवेश करी. 9 दिवस पूजेत राहिलेले आपली छोटी तलवार राजे मस्तकाला लावून बाहेर काढी. सायंकाळी चांगले कपडे करून राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांच्या गालाला तीट लावीत जिजाबाई म्हणाले, राजे, आता फार दिवस हे सीमोल्लंघनाचे चालायचं नाही. मग काय करायचं? या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं. शत्रूचा बिमोड करायचा. घर यशानं भरायचं. पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं. आम्ही तसंच करू. राजे सोने लुटायला बाहेर पडले. वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजविलेला घोडा उभा होता. राजांनी घोड्यावर मान टाकली. राजांच्या बरोबर दादोजी जात होते. मागे पुढे घोडेस्वार चालत होते. सोन्याच्या माळावर येऊन घोडी थांबली. उपाध्याय आधीच हजर झाले होते. शमी वृक्षाची राजांनी पूजा केली. आपल्या तलवारीने सोने पाडले आणि वाजत गाजत ते घरी आले. वाड्याच्या दरवाज्यात सईबाईंनी ओवाळले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले. राजे देवघरात गेले. उंबरठ्याजवळ जिजाबाईंनी राजांना उभे केले. राजांची पाठ उंबरठ्याकडे होती. उंबऱ्यावर शेला झाकला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता मागे न पाहता उंबऱ्यावर तलवार चालवा. राजांनी तलवार उपसली. मागे न पाहता उंबऱ्यावर ओढली. राजांनी विचारले, झालं? हो. राजे वळले. जिजाबाईंनी शेला उचलला. उंबऱ्यावर तांदूळ पसरले होते. त्यातील सुवर्णाची अंगठी जिजाबाईंनी उचलली आणि राजांच्या मस्तकीला. राजांनी विचारले, साहेब, ही अंगठी का ठेवली? राजे, ही अंगठी नाही, ही लक्ष्मी आहे. तुम्ही सोने लुटून आलात ना, तुमच्या मागून लक्ष्मी येते. पण तिला पाहायचं नसतं. तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं. घरात आली की तिचा पाय तोडायचा. पाय तोडायचा? राजे उतरले. हो. एकदा का ती लंगडी केली की घराबाहेर कशी जाईल? राजे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता तुम्ही लहान नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे समोर बघावी, हे विसरू नका. दादोजी वाट पाहत असते. सदरेत जा. राजांनी जिजाबाईंना वंदन केले आणि राजे सदरेत गेले. सदर खास शृंगारली होती. बैठकीच्या उजव्या बाजूला वस्त्राची थपके ठेवली होती. राजे बसताच प्रथम ब्राह्मण मंडळी आली. राजांनी उभे राहून त्यांचे सोने घेतले. दादोजी राजांच्या हातात नाणे देत होते.
राजे ते वाटीत होते. फडातले दप्तरदार आले, पाटील वतनदार आले, त्यानंतर पागेचे अधिकारी नौकर आले. घराचे नौकर झाले. राजांनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले. दादोजींनी राजांना कवटाळले. जिजाबाई म्हणाले, राजे, दादोजींना मोहरा नाही दिल्या. दादोजी राजांना जवळ घेत म्हणाले, मासाहेब, ही मोहर माझीच आहे, या परत भाग्य नाही. राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते. फाईलीवर आलेल्या न्याय जिजाबाईंनी गोतमुखाने सोडविला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते. भजनी लोक येत होते. भजन कीर्तनात राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचारे. खरा कंटाळा येई तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर थोर माणसांच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे. सकाळी दादोजींनी राजांना सांगितले, राजे, आज नाणे मावळात जायला हवं. परत केव्हा येणार? जिजाऊंनी विचारले. 5-6 दिवस तरी मोडतील. पुष्कळ हिशोब राहिला आहे. राजे नाराजीने दादोजींच्याकडे पाहत होते. दादोजींच्या ते लक्षात आले. ते म्हणाले, पहा राजे, जहागीर तुमची. मोठ्या राजांकडून हौसेने ती घेतली. आधी तट्ट्या बेड्यांनी भरलेली, मालकाशिवाय रेटणार कशी? तुम्हाला कंटाळा येत असेल तर तसं सांगा, मी महाराज साहेबांना कळवून टाकतो. ती मात्रा बरोबर लागू पडत असे. शिवाजीराजे आपोआप घोड्यावर स्वार होत मावळात फिरत असत. राजांचे लक्ष मुलखात उठलेल्या आकाशाला टेकलेल्या गडांच्याकडे जायचे. ते पंतांना विचारायचे, पंत, हे गड कुणाचे? आदिलशाहीचे. जहागीर आमची आणि गड त्यांचे. राजे, जहागीर म्हणजे मालकी नव्हे, फक्त वसुलाचा हक्क तुम्हाला, पण सत्ता आदिलशाहीचीच. मावळात शिवाजीराजांचा दरारा खूप होता. त्यांच्या नावाला फार मान होता. दादोजींच्या बरोबर आलेले शहाजी पुत्र पाहताच साऱ्यांच्या माना झुकत होत्या. देशमुख प्रेमाने वळत होते. प्रजेला राजा मिळाला होता. त्यांच्या सुखदुःखांना वाचा फुटत होती. समुपचाराबरोबरच प्रसंगी दंडनिधीचा देखील दादोजी वापर करतात, हे राजे पाहत होते. गुंडगिरी, अरेरावी करणाऱ्या बांधल देशमुखांना जबर शिक्षा केल्यामुळे मुलखाचा वाढलेला आदर राजांच्या ध्यानी येत होता. वाड्याच्या पुढच्या चौकस सदरेवर राजे एकटेच बसले होते. मागे मासाहेब उभ्या होत्या. त्या केव्हा आल्या हे शिवांना कळले नाही. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढं टक लावून काय पाहता? नजर न काढता राजे म्हणाले, मासाहेब, मुंग्या किडा पकडून नेताय ते पाहतो आहे. मग त्यात काय एवढं पाहायचं? केवढा मोठा किडा आहे, मागापासून पाहतो आहे. किडा जिवंत आहे, सुटण्यासाठी धडपडतो आहे, पण छोट्या मुंग्यांच्या पुढं काहीच चालत नाही. चारी बाजूंनी जेर केलंय त्याला. जिजाबाईंचे उत्तर आले नाही. राजांनी मागे पाहिले. जिजाबाई आत गेल्या होत्या. राजांची नजर दरवाजाकडे गेली. एक इसम येत होता. सावळा, उंचपुरा, चेहरा तुकतुकीत होता. डोळ्यात हसू होते. काढणी बांधली तर श्वसनाबरोबर तुटेल अशी छाती होती. गुडघ्यापर्यंत धोतर होते. अंगात भरड्या वस्त्रांची बंडी होती. बंडीचा डावा खांदा फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. खांदा जखमी होता. रक्ताचे अंघोळ पंजापर्यंत येऊन हातावर वाढले होते, पण वेदनेचा अवशेष चेहऱ्यावर नव्हता. हातातली जाडजूड भरीव काठी पेली तो आला होता. त्याने चौकार नजर टाकली. शिवाजीला पाहताच मुजरा करून तो म्हणाला, राम राम. शिवाजीराजांचा हाच वाडा नवा? होय. का? काम होतं. वरती ये, राजांनी फरमावले. शांतपणे राजे म्हणाले, वरती ये. बिचकत तो इसम वर आला. बैस. पण बैस म्हणतो ना. राजांची नजर पाहताच तो बसला. शिवाजीराजे उठले. त्यांनी काही न बोलता त्यांचा हात पाहिला आणि ते ओरडले, कोण आहे तिकडे? चारी वाटांनी हुजूर आले. प्रथम आलेल्याला राजे म्हणाले, देवडीवरचे कुठं गेले? जा, वैद्यांना ताबडतोब बोलव ना. नौकर गेला. राजांनी विचारलं, नाव काय तुझं? भीमा लवार हाय मी. चूक सुधारित भीमा म्हणाला. सरकार एव्हाना दादोजीही उठून बाहेर आले. राजांनी भीमाला विचारले, का आला होतास? सांगू का? मी या मुलकाचा नव्ह, आम्ही तिकडचं, साताऱ्याचं. दुष्काळ पडला,
तेव्हा मुलूक सोडून मोगलाईत गेलतो. वाटानं येत होतो. रान होतं. आणि आलं की अंगावर. कोण? राजांनी विचारले. लांडगं. चुकलो सरकार. मग 3 होते. आडरानात एकटा माणूस मी. हातात निस्ती काठी. करणार काय? घेतलं देवाचं नाव आणि मोर आल्यावर हाणली काठी. ते धूळ माग कोलमडलं. उरलेलं मागं ठिसकत सरकलं. पण जनावर भारी तसंच उठलं आणि घेतली उडी. डाव्या रट्ट्यानं रेटीपातून पावळा काढला भडव्यानं. डोसकंच फिरलं. मुस्काट बांधून एकच काठी हाणली. उठलंच नाही. आणि दुसरे लांडगे मोरक्या पडल्यावर कशाला राहत्यात? राजे कौतुकाने ऐकत होते. त्यांना गंमत वाटत होती. पण तू इकडे कसा? राजांनी विचारले. यायला ते राहिलंच की. तिथनं वाट सुधारली. वाटानं येत होतो तर 2 माणसं भेटली. तुम्हा म्हणीस. त्यांनी बी विचारलं बावळ्याला काय झालं म्हणून. म्या सांगितलं तर ते म्हणले, अरे लांडग्याची शेपटी का आणली नाहीस? म्या म्हणलं कशाला? तर ते म्हणले, अरे वेड्या, लांडगा मारला आणि शेपटी दावली तर शिवाजीचा बामण बक्षीस देतो. साऱ्यांची नजर दादूजींच्याकडे गेली. दादूजी हसत होते. भीमा सांगत होता, परमुलखाचा म्या, मला काय ठाव. तसंच माघारी गेलो आणि शेपटी आणली. ही घ्या म्हणत कमरेला खोवलेली झुपकेदार शेपटी त्याने समोर टाकली. लांडग्याचा उपद्रव थांबण्यासाठी दादूजींनी ही बक्षिसाची प्रथा ठेवली होती. हे सारे मावळात प्रसिद्ध होते. वैद्य आले. त्यांनी भीमाच्या जखमेला औषध लावली. औषध लावित असता त्याने विचारले, शिवाजीराज म्हणत्यात ते तुम्हीच? हो का? काय नव्ह, लय बोलवा ऐकली होती. मला वाटलं कोणीतरी जाणता माणूस असेल. सारा वाडा हसला. दादूजींनी सांगितले, कुलकर्णी, याला दप्तर घेऊन जा आणि याचं बक्षीस द्या. थांबा, राजे म्हणाले. राजे उठून आत गेले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक तलवार होती. भीमाला ती दे, राजे म्हणाले. भीमा, नशीब तुझं म्हणून काठीवर भागलं. ही तलवार जवळ राहते. भीमाने तलवार हाती घेतली. पानं बघत म्हणाला, रामपुरी दिसते. तुला यातलं कळतं? राजांनी विचारलं. म्हणजे धंदाच नव्ह माझा, हेच करत आलो. आता कुठं जाणार? पोट भरल तिकडं. इथं राहतोस? राहीन की. काम सांगा. तुला लोहर शाळा देतो, करशील? भीमाने राजांचे पाय धरले. लय उपकार होतील सरकार. सोनूपंत. राजे सोनूपंतांच्याकडे वळून म्हणाले, याला लोहर शाळा काढून द्या. सोनूपंतांनी दादूजींच्याकडे पाहिले. दादूजी म्हणाले, सोनूपंत, राजाज्ञा झाली. वाट कसली पाहता? आज्ञा म्हणत सोनूपंत भीमाला घेऊन गेले. सारे पांगले. राजे एकटे असतात. दादूजी म्हणाले, राजे, एवढ्या तडकाफडकी माणसं नेमायची नसतात. तो परका माणूस, कोण कुठला काय सांगता येत नाही. पंत, संधी मिळाली तर कळणार ना. हात बळकट आहेत, कष्टाळू आहेत, छाती निरळी आहे, पोलादाची जात सहज ओळखतो. बस, आणखी काय हवं? संधी दिली आहे, मगदूर आपोआप कळेल. दादूजी कौतुकाने ऐकत होते. संध्याकाळी जिजाऊंच्या दर्शनात गेले असता दादूजी जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, राजांची नजर तयार होत आहे. भीमाची पारख किती चटकन केली. मलाही कौतुक वाटलं. माणसं बरोबर हिरतो. हेही राजलक्षणच. पाहून येतं तेवढं शिकूनही येत नाही म्हणतात, ते काही खोटं नाही. ते ऐकून जिजाबाईंना आनंद वाटत होता. दादूजींच्याकडून अशी उघड स्तुती फार क्वचित ऐकायला मिळत असे. दादूजी म्हणाले, मासाहेब, सोलापूरहून एक शाहीर आला आहे. आज्ञा असेल तर वाड्यात कवन करावं असं म्हणतो. जरूर. राजांना पोवाड्याची फार हौस होती. रात्री आम्ही पोवाडा ऐकू. रात्री पलत्याच्या उजेडात वाड्याचा प्रथम चौक उजाडला होता. चौकात दाटीवाटीने माणसे बसली होती. सदरेत खास बैठक अंतरली होती. शाहीर वाड्याच्या धुमीजवळ आपले कडे तापवीत बसला होता. साथीदार तुणतुणे डफ टाळ जुळवीत होते. अशा स्वाऱ्यांनी बैठक सजली. मुजरे झडले. बैठकीच्या उजव्या बाजूला दादूजी, अमात्य, डबीर आणि मंडळी बसली होती. बैठकीवरच्या डाव्या हाताला दादूजींची मंडळी, ब्राह्मण स्त्रिया, त्यांच्या पलीकडे मराठा स्त्रिया बसल्या होत्या. शाहीर चौकात आला. त्याने व त्याच्या साथीदारांनी मुजरा केला.
डाकावर थाप पडली. तुंतुण्याने लय धरली. टाळ खणखणू लागले. हाती होती ती बारीक कुजबुजही थांबली. मुजरा करून शाहिराने नमनाला तोंड घातले. आधी नेमोनी गणराया देवी भवानीला, मुजरे करीतो जिजाऊ माते बाळ शिवाजीला. मर्दाचे गाईले पवाडे आजवर कैकांनी, ऐका आता स्त्री जातीच्या शौर्याची कहाणी. राजपुतांनी पद्मिनी अनुरूप पखानी, चितोडगडाचे नाव गाजवी ती थोर तिची करणी. लक्ष्मणसिंग राणा चितोडाचा, भीमसंग त्याचा, चुलता नात्याचा, शोभली उमाशंकरा. जानकी राम रघुवीरा, की रंभा शोभे सुरवरा. भीमसिंगाला तशी पद्मिनी चितोडची राणी. राजपूत वंश धन्य करीती, धन्य तिची कारणी. शाहीर नमन करून पोवाडा गात होता. विषय होता राणी पद्मिनीचा. चितोडची ही रूपसंपन्न राणी उपजतच स्वाभिमानी घेऊन जन्मली. तिच्या राज्यात कोणी उपाशी नव्हता, दुःखी नव्हता. भीमसिंग पद्मिनीची जोडी चितोडच्या राज्यात लक्ष्मीनारायणासारखी शोभत होती. शुक्राची चांदणी पद्मिनी स्वरूपाची मूर्ती. रूपगुणांची तिच्या पसरली जगावरती कीर्ती. अल्लाउद्दीन खिलजी माजला होता शिरजोर, पद्मिनीची कीर्ती गेली त्याच्या कानांवर. खूबसूरती का अजब खजाना, जरूर देखून तो, मनात मांडे खात गडावर, चाल करूनही येतो. पद्मिनीच्या रूपाची कीर्ती अल्लाउद्दीन खिलजीच्या कानावर गेली. ते अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी तो बेचैन झाला. पापी वासनेने पछाडलेल्या अल्लाउद्दीनाने चितोडवर हल्ला केला. सुखसमाधानात वावरणारी चितोडची भूमी रक्ताने न्हाऊन निघाली. भीमसिंग चितोडचे रक्षण करण्यासाठी पराकाष्ठा करीत होता, पण दैवात यश लिहिले नव्हते. भीमसिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती सापडला. पद्मिनीचे कुंकू धोक्यात आले. अल्लाउद्दीनाने पद्मिनीला पाहण्याचा हट्ट धरला. कुंकू राखण्यासाठी पद्मिनी त्यालाही तयार झाली. अल्लाउद्दीन महालात आला. त्याचे पापी डोळे अथिर झाले होते. पडदा सरकवला गेला आणि अल्लाउद्दीनाची नजर पडद्यामागे ठेवलेल्या आरशावर गेली. स्वप्न अवतरावे तसे हळूहळू त्याला पद्मिनीचे दर्शन घडले. ते असामान्य लावण्य पाहून अल्लाउद्दीन पाघळला. वचन विसरला. भीमसिंग तर सुटलाच नाही, पण अल्लाउद्दीनाने सरळ पद्मिनीला मागणी घातली. मागणी कोण मान्य करणार? संतापाने बेभान झालेल्या अब्दुल्लाने हल्ला केला, पण त्याला राजपुतांचा स्वाभिमान माहीत नव्हता. भडकला खिलजी अनिवार, उलटे तलवार चितोगडावर. कत्तल केली त्याने सर्रास, बुरुजांवर प्रेतांची रास. गड रुधिरानं न्हाला समयास जी, झाला विजय क्रूर म्लेच्छांचा. दृष्ट खिलजीचा अधम वासनेचा, पराजित पावित्रवती होई, पुण्याला पापशह देई. सत्याचा बळी असत होईची, पद्मिनीने वक्त जाणला. पराजय झाला जरी समराला, रजपूत बाणा कोण जितणार. खिलजीला नकही नाही दिसणार, झाली सिद्ध करण्या जोहार. पोवाडा ऐकत असता राजांचे डोळे अश्रूंनी भरत होते. जीव उद्मळत होता. शाहीर सांगत होता. सौंदर्याने सीमा गाठली अंतिम शौर्याची, धडधडत्या अग्नीत मिसळली ज्योत पद्मिनीची. तिच्या संगती रजपूत नारी करीती जोहार, सधर्माचा विजय एका परी खिलजीची धार. पद्मिनीवाणी अगणित भाग भगिनी बळी जाती, म्लेच्छ माजला धाय मोकलून, रडे बघा धरती. पुरुषार्थ पार लोपला, गोरगरिबाला आया बहिणीला. कुणी आजवाली ना उरला, कारे देवा डोळा झाकला. चितोडाचा जोहार व्यर्थ का गेला, गुलामगिरीचं जगणं नव्हे हे जित कलेवर. पराक्रम पुरुषात दिसेना, काय गाऊ मोर. राजांना पुढचे ऐकणे अशक्य झाले. ते तसेच उठून आत गेले. पाठोपाठ जिजाबाई गेल्या. राजे पाठमोरे झाले. डोळे टिपीत होते. मागून आवाज आला, का राजे का आला? राजे वळले. सारा चेहरा फुलला होता. डोळे भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजे म्हणाले, महासाहेब, आम्हाला असले पोवाडे ऐकवित नाहीत. पत्थराच्या काळजाचा माणूस देखील हे ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही. सारं सहन करतो, खुद्द पद्मिनीने सहन केलं नाही.
माणसा इतकी निर्लज्ज जात या वालीत पृथ्वीतलावर दुसरी नसेल. चितोडच्या राणीचं असं झालं. दाहीरच्या राजकन्या खलिफाच्या जनानखान्यात कोंबल्या. ते मी कोणी अडवलं? पद्मिनींनी जोहार केला. सुटली बिचारी. पण अशा हजारो पद्मिनी आज नरकात कुजत पडल्या आहेत. देवधर्माला मुकल्या आहेत. दुसऱ्याचं कशाला? खुद्द माझी जाऊ गोदावरी स्नानाला गेली होती. तिला दिवसा ढवळ्या मातबखानाने पळवून नेली. काय केलं आम्ही? मग माणसं ओठावर मिशा बाळगतात कशाला? बोलणं फार सोपं राजे. ही माणसं गाव शहर आहेत कुठं? एकदा उघड्या डोळ्यांनी पहा. हे थांबणार केव्हा? थांबवणारा भेटेल तेव्हा. आज थोर बलशाली आहेत. ते शाही कृपेवर तृप्त आहेत. प्रजेला जुलमाची सवय झाली आहे. ती पार हाडमासी खेळली आहे. नशीब तुमचं आमचं की एकाच वेळी एकच जेठाबाई ऐकायला मिळते. साऱ्यात कथा एका वेळी कानावर आल्या असत्या तर मासाहेब आम्ही ते बंद करू. राजे, स्वप्नातले मानोरे भूतलावर दिसले असते तर मग कशाला असं घडलं असतं? पोसा ते डोळे आणि सदरेवर चला. मधून उठून जाणं बरं दिसत नाही. शाहिराचा हिरमोड होतो. पोवाडा संपेपर्यंत तुम्हाला बसायला हवं. राजे जिजाबाईंसह परत बैठकीवर गेले. बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात ढोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्रपरिवार वाढत होता. त्यात गुंतवण्याचे येसाजी कंक होते. मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नेरेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी कोंढाळकर, जुवा महाल, वाघोजी तुपे, सुराजीराव काकडे यांसारखी लहान थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव. पण राजांशी त्यांची दाट मैत्री जमली होती. हे साथीदार घेऊन राजे आता स्वतंत्रपणे फेरफटका जात होते. पूर्वी टापांचा आवाज ऐकतात मोगल आले समजून राणांचा निवारा घेणारी माणसे आता टापांचा आवाज ऐकताच राजे आले म्हणून धावत आडवी येत होती. बाळराजांना डोळे भरून पाहत होती. राजे रांजावरून असेच जात होते. थंडीचे दिवस होते. टापांचा आवाज डोंगरी पाऱ्यातून परतत होता. राजांच्या कानावर अस्पष्ट हाक आली, राजे. घोड्यांचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. राजे चौफेर पाहत होते. येसाजी म्हणाला, राजे ते पहा, शिवारावरून एक इसम धावत येत आहे. राजे पाय उतार झाले. पळत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता. तर तो पडला तसाच परत उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला. तो इसम जवळ आला. माथ्यावर टक्कल, कडेले वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावर सुरकुत्या झाळे. धापा टाकीत तो इसम आला आणि उभ्या उभ्या राजांच्या पायावर पडला. 10 फोनके त्यांनी त्याचे अंग हलवित होते. येसाजीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मिठी सुटत नव्हती. राजांनी हाताने येसाजीला खुणावले. पायांची पकड हळूहळू ढिली होत होती. राजे म्हणाले, उठा. तो सावकाश उठला. काय झालं? न रडता सांगा. राजे, काय झालं नाही म्हणून विचारा. परत त्याचे डोळे भरून आले. पुसून तो म्हणाला, राजा, माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती. तिला पळवली, बाटवली. माझ्या पोरीनं जीव दिला. राजा, पोरीविना पोरका झालो मी. हे कोणी केलं माहीत आहे? राजांनी विचारले. नसायला काय झालं? साऱ्या पानवठ्यानं सारं पाहिलं. पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणाचंच शेत खाल्लं. राजे, गावच्या पाटलानंच केलं हे. थांबा इथंच. येसाजी, आम्ही इथं थांबतो. गावात जा आणि पाटलांना इथं घेऊन ये. येसाजीने घोड्यावर मान टाकली. भरधाव वेगाने तो रांजाकडे दौडला. राजे त्या इसमाचे सात्वन करीत होते. सारी माहिती काढून घेत होते. बऱ्याच वेळाने येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले. मग का आले नाहीत? राजांचा आवाज कठोर झाला. येसाजीने ओठांवर जीभ फिरवली. तो चातुर्वत म्हणाला, पाटील मस्तवाल आहे. हुकूम सांगितला तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग तो नावाचा राजा आहे. तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं. गावचा माझं भटीक समजतो असं म्हणाले पाटील. वा. राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापाने भान हरपून बाजी म्हणाला, येसाजी, आणि असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार शोभेची आहे वय? बाजी येसाजीनं केलं ते बरोबरच. नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय? राजे,
तो इसम हताश होऊन म्हणाला, तुमचं नाव काय? राजेंनी नजर वळ करून विचारले. रामजी खोडे, याच गावचा मी. काळजी करू नका. येसाजी, एक स्वार पाय उतार करा. रामजींना संगती घ्या. रामजीसह सारे पुण्यात आले. वाड्यावर न जाता राजे सरळ पागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहताच स्वार अदबीने गोळा झाले. राजे म्हणाले, येसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांजाला जा. पाटलांच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्यासमोर हजर करा. येसाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजीसह रामजीसह सर्वांचे पथक घेऊन रांजाकडे दौडू लागले. सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले. स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते. चुनीदार बिजारा घातली होती. अंगात कलाबुतीचा जामा होता. कमरपट्ट्यात बिस्वा खोवला होता. कमरेला तलवार लटकवली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरोडोक मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्यांची नजर गेली आणि ते हसले. महालात जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले, काय गोंधळ घातलात राजे? दादूजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेलाय आणि आज हे सणासुदीचे कपडे बरे नावाचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. चला मासे, आजचा गोंधळ फार मोठा आहे. खरेच चौक भरला होता. राजे जाताच मुजरे झाले. पंतांच्यासह सारी दप्तरीची माणसे गोळा झाली होती. राजांनी नजर फिरवली आणि ते बैठकीवर विरासन घालून बसले. येसाजी, पाटलांना हजर करा. काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे. पाटलाने भयभय हाक मारली. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही धरित्रीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी ती राखण्याकरिता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केला. मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत. पाटील, जाब द्या. पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले. म्हणाले, पंत, मला न्याय द्या. गोतमुखानं मला न्याय हवा. राजे. पंत म्हणाले. राजे पंतांच्याकडे नजर न वळविता म्हणाले, पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका. पाटील, जरूर तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल, पण अट आहे. कसली? आशेने पाटलांनी विचारले. कसली? रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काही सांगायचं असेल. अन्याय आहे. पाटील ओरडला. मेलेला माणूस कधी उभं राहील का? बस. राजे नजर रोखवीत म्हणाले, पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्याकरिता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरिता नव्हे. पंत, चुकलो. एक डाव माफी करा. खामोश. राजे संतापाने थरथरत उभे होते. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते? येसाजी, या पापाचे हात आणि पाय तोडा. गाढवावर बसून रांजण्यात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते. मानानं गावी गेले पाहिजे. घेऊन जा. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यास ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेले गेले. राजे महालात आले. पाठोपाठ जिजाबाई, दादोजी आले होते. जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला होता. पंत म्हणाले, राजे, एवढी कठोर शिक्षा? गरकन वळून राजे म्हणाले, पंत, मगा बोललो क्षमा करा. बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हे, तर त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती ती तिथं. पण शिवबा, मासाहेब, पद्मिनी आठवते? तुमच्या जाऊबाई आठवतात? नाही मासाहेब, हे आता थांबलंच पाहिजे. आमचा नाईलाज आहे. हे होत नसेल तर आम्हाला ही जहागीर नको, राजेपणा नको, काही नको. त्याची आम्हाला हौस नाही. शिवाजीराजे तसेच संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, भलताच भडकतो. दादूजी डोळे टिपीत म्हणाले, महासाहेब, आज मी तृप्त आहे. हे पाहायला आज इथं थोरले महाराज हवे होते. आज शिवबाराजे शोभले. गजाननाला दंडवत घालून येतो. पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशोब कोणाच्या मनात राहिला नव्हता.